मित्रांनो, जय भीम. लॉंग मार्चचा 5वा दिवस आहे आणि लॉंग मार्चच्या 5व्या दिवशी आम्ही आष्टीहून निघालेलो आहोत. तुम्हाला माहित आहे की बीडवरून हा लॉंग मार्च 10 जूनला निघालेला आहे. पहिल्या दिवशी आम्ही मांजरसुंब्याला गेलो, दुसऱ्या दिवशी पाटोदेला मुक्काम केला, तिसऱ्या दिवशी जामखेडला मुक्काम केला, चौथा मुक्काम आष्टीला झाला आणि आता आजचा मुक्काम धानोऱ्याला आहे. आष्टीवरून आम्ही कड्याकडे निघालो होतो. रात्रीच आम्ही आष्टीतील आमच्या आया बहिणींना महिलांना आवाहन केलं होतं की लॉंग मार्च मध्ये सहभागी व्हा. तुम्ही बघू शकता की आमच्या सोबत एवढ्या महिला, आम्ही सलग ह्या 8 किलोमीटर आमच्या सोबत चाललेल्या आहेत. 1 मिनिटाचाही ब्रेक न घेता आता 8 किलोमीटर चाललेले आहेत आणि पुढे आणखी कड्यापर्यंत, इथून पुढे आणखी 8 किलोमीटर चालण्याचा मानस आहे. तर हे आमच्या महिला बाबासाहेबांच्या ह्या लिखी आहेत, ह्या भीमकन्या आहेत. आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांनी महिलांचं संघटन बनवलं होतं 1942 ला, ऑल इंडिया शेड्यूल कास्ट वुमन्स फेडरेशन. बाबासाहेबांना आमच्या महिलांची ताकद माहित होती. तथागत गौतम बुद्धाने आपल्या महिलांचं संघटन बनवलं होतं, भिक्खुनी संघ बनवला होता. आपल्या महापुरुषांनी महिलांच्या संघटना बनवल्या होत्या, कारण आपल्या महापुरुषांना माहित होतं कोणतंही आंदोलन जर यशस्वी करायचं असेल, समाजामध्ये जेवढे पुरुष असतात तेवढ्याही महिला असतात. 50% महिला जर घरी बसल्या तर कोणतीही क्रांती होऊ शकत नाही. त्यामुळे जेवढ्या महिला या आंदोलनात येतील, जेवढ्या या आंदोलनात उतरतील, ही क्रांती होण्याची शक्यता अधिक वाढते. आणि आमच्या महिला यांना काही, आमचा आता इथं आमची ताई आहे, त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे महिला आहे तिथं, तरी सुद्धा सलग त्या 8 तास चाललेल्या आहेत. महाराष्ट्र सरकारला आमचा इशारा आहे, आमच्या आया बहिणी कुणाचे पाय दुखलेत, कुणाचं हृदयाचं ऑपरेशन आहे, कुणाला डायबिटीज आहे, कुणाला बीपीचा त्रास आहे, परंतु हे आरक्षण बाबासाहेबांनी जे मिळवलेलं आरक्षण आहे, हे महाराष्ट्र सरकार जे खतम करण्याच्या मार्गावर आहे, बाबासाहेबांच्या विचाराचे तुकडे करण्याच्या मार्गावर जे आहे, ते कुणीही सहन करायला नाही. हे आमच्या महिला बघा, तुम्ही महाराष्ट्र सरकारला, मुख्यमंत्र्याला आमचं सांगणं आहे, हे आमच्या महिला आहेत, या विरोध करण्यासाठी चालत आहेत. हे शासनाला कधी जाग येणार आहे. त्यामुळं आमचा हा लॉंग मार्च आणखी आम्ही तीव्र करणार आहोत. आता महिला आहेत, अहिल्यानगर मधून आमचे लहान लेकरे चालायला सुरुवात करतील. आताही 4-5 आमचे लहान पोरं, 5 वर्षाचे पोरं, 6 वर्षाचे पोरं, ही येणारी पिढी आहे आमची. त्यांना माहित आहे की जर हे टिकलं नाही तर अवघड होणार आहे. बाबासाहेबांच्या विचाराचे तुकडे होऊ द्यायचे नाहीत, आरक्षणाचे तुकडे होऊ द्यायचे नाहीत. हे संविधान विरोधी जे काय कृत्य चाललंय हे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना आमचा इशारा आहे, काय तुम्ही 1.5 करोड लोकांच्या विरोधात जाऊन निर्णय घेणार आहात का? आणि जर या 1.5 करोड लोकांनी ठरवलं तर महाराष्ट्र आम्ही बंद करण्याची ताकद ठेवतो. एवढंच लक्षात ठेवा आणि थांबतो. आमच्यासोबत अजय सर्वदे आहेत, आमचे सहकारी, ते बोलतील. आता आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया राज्य शासनानं तात्काळ थांबवावी या मागणीसाठी काल आम्ही आष्टी या ठिकाणी लॉंग मार्च आला. आमचं अभूतपूर्व स्वागत ज्या पद्धतीनं या मायमावल्यांनी केलं, त्याच पद्धतीनं त्या आम्हाला पुढेही जॉईन झालेल्या आहेत आणि पुढच्या प्रवासासाठी निघाल्यात. 8 किलोमीटर चालणं म्हणजे मित्रांनो जोक नाही, रेग्युलर चालणं. आमच्यासोबत एक आजीबाई होत्या, मी त्यांना विचारलं, आई तुम्ही आमच्या सोबत चालायला लागलात? त्या आईंचं म्हणणं आलं, मी म्हणलं तुमचे पाय दुखणार का? तर त्या आई काय म्हणाल्या की हे जे सगळं दिलं वैभव, हे वैभव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे, त्याच्यामुळं आमचे गुडघे गेले, काय आम्हाला चालता जरी नाही आलं तरी काही हरकत नाही, परंतु आम्ही या लॉंग मार्च मध्ये सहभागी आहोत. कारण आता सांगितलं त्या ताईचं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे, कुणाला गुडघ्याचा आजार आहे, पण या इथपर्यंत रेग्युलर आमच्या सोबत चालतायत. आमचं पुढेही ज्या ठिकाणी आम्ही थांबणार आहोत, धानोरेला थांबणार आहोत, कड्याला थांबणार आहोत, अहमदनगरला थांबणार आहोत. महिलांचा असंख्य जथ्था आमच्या सोबत जुडत आहे, युवकांचा जुडत आहे. त्या आंदोलनामध्ये 4 वर्ष, 5 वर्षाची मुलगी, 3 वर्षाची, 4 वर्षाची मुलगी आमच्या समोर चालतीये. तिला समजायला लागलंय की माझं पुढचं आयुष्य हे आरक्षण विरहित राहण्याची तिला भीती आहे. ती भीती तिच्या मनातून जायना झाली, त्याच्यामुळे तीही या आंदोलनामध्ये आलेली आहे. आमची राज्य शासनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री, आता मला वाटतं त्यांच्याकडे सामाजिक न्याय राहिलाय का नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय. आम्ही आता 70 ते 80 किलोमीटर चालतोय. त्यांचं काम आहे की या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्र्याला सांगावं की बाबा आमचा समाज, हा जो बौद्ध समाज आहे, हा रस्त्यावर उतरलाय.
पायी लॉंग मार्च काढतोय, पायाला चटके बसतायत, युवकांच्या पायाला फोडा आले तर आम्हाला स्टंट करायची गरज नाही. आम्ही स्टंट करणारे नाही होत की कुणीतरी कुठेतरी चक्कर येऊन पडलं म्हणून किंवा पायाला फोडा आले म्हणून आम्ही तुम्हाला भावनिक करणार आहोत. ही बाबासाहेब आंबेडकरांच्या अवलादी आहेत. आमचं दुःख आम्ही लपू, पण आम्ही आमचा न्याय मिळवून घेऊ. आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया तुम्ही तात्काळ थांबवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. नाही तर राज्य शासनाला हा इशारा आहे की तुम्ही कितीही अडवा, पण ही भीमाची पोरं थांबणारी नाहीत. ही मुंबई बंद पाडायला निघालेली आहेत आणि मग मुंबईमध्ये आल्यानंतर काय होतंय हे तुम्ही तुमच्या डोळ्यानं प्रत्यक्ष पहा. मित्रांनो, पहिल्या दिवशी आम्ही 20 किलोमीटर चाललो, दुसऱ्या दिवशी 28 किलोमीटर चाललो, म्हणजे पाटोद्यापर्यंत झालं 48 किलोमीटर, 20 आणि 28. तिसऱ्या दिवशी आम्ही 25 किलोमीटर चाललो, 48 आणि 25 झालं 73 किलोमीटर. त्याच्यानंतर चौथ्या दिवशी आम्ही 18 किलोमीटर झालं 91 किलोमीटर. आणि आता आम्ही हे 9 किलोमीटर चालून आलो. आता हे 100 किलोमीटर झालेलं आहे सध्या चाललं. 500 किलोमीटर पैकी 100 किलोमीटर आम्ही 20% प्रवास या क्षणाला इथं जे झाले 100 किलोमीटर झालेलं आहे. आणि आमच्यासोबत आमच्या ज्या आई बहिणी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या. काय म्हणणं आहे, कामून चालत आहात तुम्ही? आपला समाज म्हणजे आपल्या समाजाला कुणी मागे राहू देऊ नये. आम्हाला न्याय पाहिजे. त्यासाठी आम्ही म्हातारे कोतारे सगळे आम्ही निघालो आहेत. आमचे दुखणे भाणे आम्ही सगळे बाजूला ठेवलेले आहेत, पण तुमच्या बरोबर आम्ही साथ द्यायला निघालेलो आहेत. पोरं उन्हातानात निघल्यामुळं बघा आमच्या आया बहिणी सुद्धा साथ देण्याचं निघलेले. यांनी यांचा मुलगा पाठवलाय आता मुंबईपर्यंत. आरक्षणातील उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी जो हा लॉंग मार्च निघालेला आहे त्याच्यामध्ये एक सगळं म्हणजे ही गोष्ट आतापर्यंत जे झालं, पण त्याच्या पुढे जर लहान लेकरांचं त्यांचं भविष्य घडवण्यासाठी आम्ही आमच्या घरातील प्रत्येक घरातील एक व्यक्ती ह्या लॉंग मार्च मध्ये सामील केलेला आहे. जय भीम. आमच्यावर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही हा पाऊल उचलला आहे. आमच्या मुलांचं भवितव्य पुढं आम्हाला रस्त्यावर दिसू नये म्हणून आम्ही हा पाऊल उचलला आहे. आमच्या बापाने आमच्यासाठी खूप काही अधिकार वगैरे खूप दिलेला आहे. त्याच्यावर इतर समाजाच्या लोकांच्या नजरा आहेत, ते आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही. यासाठी आम्ही हे रस्त्यावर उतरलो आहोत. आमचं बकडाला विरोध आहे. माझं ऑपरेशन झालं आहे तरी मी ह्या लॉंग मार्च मध्ये सामील झालेली आहे. आपलं बकड रद्द झालं पाहिजे एवढंच आपलं सांगणं आहे की, आणि आम्ही मोर्चामध्ये सामील झालो, कड्यापर्यंत आहेत. बाकीचं सगळं हे अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण प्रक्रिया शासनाने तात्काळ थांबवली पाहिजे. यासाठी आम्ही सर्व महिला उन्हातानात निघलेलो आहोत आमचा प्रपंच सोडून. आणि उपकड हे शासनाने घेतलेला विरोधी निर्णय तात्काळ रद्द करावा, यासाठी आम्ही मुंबईपर्यंत धडकणार आहोत. याची दखल घ्यावी. माझा 20 वर्षापूर्वी पायाचा ऍक्सिडेंट झालाय तरी मी काड्यापतवर चालत आले. पायाने माझ्या चालता येत नाही मला. पुढच्या महिन्याला मी सांगणार की तुम्ही पण संघटना व्हा, तुम्ही पण सोबत द्या. बाबासाहेबांनी हा, सांगितलं संघटित व्हा. संघटित व्हायला तुम्ही त्यांना पुढच्याला सांगता. सांगणार आम्ही की तुम्ही पण संघटना व्हा, तुम्ही पण साथ द्या, तुम्ही पण त्याला मदत करा, तुम्ही पण सहाय्य करा. आपला बाबासाहेब आंबेडकर. ओके. हा, जय ओके. भीम. जय भीम.